पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक पुरातन मंदिरं बांधली. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी विहिरी खोदल्या, तसेच अनेक बारवही बांधली. स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी गढ्या बांधल्या. नाशिकच्या नांदुरनाका परिसरात असलेल्या पुरातन बारवाला 245 वर्ष पूर्ण होत आहे. हा पुरातन वारसा जपण्यासाठी नाशिककरांनी एकत्र येण्याचं आवाहन अहिल्यादेवी होळकर ग्रुपच्या वतीनं करण्यात आलंय. नाशिकच्या नांदुरनाका परिसरात असलेल्या बारवाची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली. हा पुरातन वारसा जपण्यासाठी प्रशासनाने देखभाल दुरुस्ती करावी. या ठिकाणी असलेल्या पाण्यातील दुर्गंधी तसेच निर्माल्य, झाडांचे पानं, फांद्या काढून हे पाणी स्वच्छ करावं अशी मागणीही अहिल्यादेवी होळकर ग्रुपच्या वतीनं करण्यात आली. याबाबतची अधिक माहिती सुनील पाटील यांनी दिली. 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होते. या निमित्ताने सर्व नाशिककरांनी एकत्रित येऊन पुरातन वारसा जपण्याचं आवाहन बारव संवर्धन ग्रुपच्या वतीनं करण्यात आलंय. त्याचबरोबर प्रशासनाने देखील अशा पुरातन बारवांची जपवणूक करून त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणीही बारव संवर्धन ग्रुपच्या वतीनं करण्यात आली. मी सुनील पाटील नांदुरनाका या लोकेशनला आहे. या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी 1870च्या जवळपास ही एक बारव बांधलेली आहे. आता बारव आणि विहीर यामध्ये फरक असतो. बारव याचा अर्थ ज्या विहिरीला पायऱ्या असतात त्याला बारव असं म्हणतात. खरं तर अहिल्याबाई होळकरांनी जे काही आपलं कर्तृत्व केलं, त्यांचं जो पराक्रम आहे किंवा त्यांनी देवाधर्मासाठी जे काही केलेलं आहे त्याची साक्ष देणारी ही बारव आपल्याला या ठिकाणी दिसते. अतिशय सुंदर असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. परंतु आज या बारवची परिस्थिती अत्यंत वाईट असलेली आपल्याला दिसून येते. हा कचरा टाकण्याची एक महत्त्वाची जागा झालेली आपल्याला दिसते आणि म्हणून ही जी बारव आहे या बारव आपल्याला संरक्षित करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जर आपण ही संरक्षित केली नाही तर हा इतिहास जो आहे, हा जो ऐतिहासिक वारसा आहे, हा पुढच्या पिढीला अजिबात कळणारच नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो या निमित्ताने की आपण ही बारव वाचवण्याचा प्रयत्न करू. योगायोगाने 31 मेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती देखील आहे. या निमित्ताने आपण सर्व नाशिककर आणि इतिहासामध्ये रस असणाऱ्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की ही बारव आपण स्वच्छ करूया. प्रशासनाला आवाहन करतो की ह्याकडे आपण लक्ष द्यावं आणि ही बारव जी आहे, हा ऐतिहासिक ठेवा जो आहे हा जतन करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. यासाठी एक आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करू. यामध्ये आपण सगळे एकत्र येऊ. याची लिंक मी आपल्याला देतोय. या एकत्र येण्याने आपल्याला ही बारव जी आहे ही संरक्षित करण्यासाठी एक मोहीम उभी करता येऊ शकते आणि हा ऐतिहासिक ठेवा जो आहे तो जतन करण्याचं आपलं आद्य कर्तव्य जे आहे ते आपण नक्की करूया. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.